आता यामध्ये पाहणार आहोत तुमचा गळा का उतरतो, शोल्डर का उतरतं, ते कशामुळे उतरते, त्याचे कारण आज आपण पाहणार आहोत. परफेक्ट असं तुम्हाला कारण सांगणार आहे का उतरतं. तर हे आपण जोडून घेणार आहोत. शोल्डर परफेक्ट आता पाहू शकता आपण हे पहा, हा जे आता आपलं हे शोल्डर आणि ही काज बटन पट्टी, हे काज बटन पट्टी आणि हे शोल्डर एकदम परफेक्ट आलेली आहे. उंची, समोरची उंची एकदम परफेक्ट आलेली आहे. आणि हे जर तुमचं बरोबर नसेल, तुम्ही पाहायचं आहे तुमच्या ब्लाऊजचं हे बरोबर आहे की नाही. कारण हे शोल्डर आणि ही आपली काज बटन पट्टी आणि पाठीचा भाग एकाच रेषेत आहे, लाईनमध्ये आहे आणि कमी जास्त अजिबात नाही. आणि हे मध्ये फिटिंगमध्ये आपल्याला करून घेता येतं. हे असं जर असेल तर तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही, गळा अजिबात उतरणार नाही. समज जर हा जो भाग, बऱ्याच जणांचा हा भाग असा कमी असतो, हा हे पाठीचा भाग खाली असतो आणि समोरचा भाग असा वर असतो. तर असं जर असलं तर हे एक लेवल होण्यासाठी समोरचं असं खेचल्या जातं. समोरची उंची जर कमी पडली तर हे असं खेचल्या जातं, त्यामुळंच तुमचं शोल्डर खाली उतरतं. तर तुम्ही इथं नक्की काळजी घ्यायची आहे की आपलं उंची एकदम परफेक्ट आली पाहिजे, तरच तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसतं, नाही तर बसत नाही. तर हे असं तुम्हाला करून घ्यायचं आहे. परफेक्ट शोल्डर आणि बटनपट्टी एकदम मापात, पाहू शकता एकदम मापात परफेक्ट शोल्डर, उंची आणि जर तुमचं शोल्डर खूपच उतरत असेल तर तुम्हाला इथं थोडं शोल्डर आहे इथं डाऊन करायचं आहे. इथं या ठिकाणी तुम्हाला शोल्डर थोडंसं डाऊन करायचं आहे असं. तर तुम्ही असं सुद्धा करून पाहू शकता. कारण हा गळा, समोरचा गळा आणि पाठीचा थोडासा कमी होतो आणि हा फिट्ट बसेल. तर हे थोडंसं डाऊन करून घ्यायचं, कारण ह्या ब्लाऊजचं शोल्डर वगैरे उतरत नाही. पण आपल्याला एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी त्यांचा गळा उतरतोय, शोल्डर उतरतं, ते कारणं काय आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण ते कारणं सांगतोय. तर आपण आता याला असं आपलं हे तयार झालेलं आहे आणि आपण याला गोट लावून घेणार आहोत. पायपिंग पट्टी, आता आपण पायपिंग पट्टी लावून घेऊया. काज बटन पट्टी आपल्याला एकावर एक ठेवायची आहे. पायपिंग पट्टी लावण्याच्या अगोदर परफेक्ट आहे, गळा वगैरे आपण चेक करायचा आहे, गोल आकार आला आहे की नाही. नसेल आला तर कट करायचं. हे पाहू शकता इथं आणि इथं थोडंसं अंतर दिसते, कारण आपण हे छाटून घेऊया आणि याला आपण जोडून पाहायचे की आपला गळा करेक्ट आला आहे की नाही. तर पाहू शकता एवढा अंतर आहे यामध्ये आणि यामध्ये, कारण आपण हा गळा छाटून घेतलेला आहे आणि हा गळा छाटलेला नाही, त्यामुळं आपलं एवढं अंतर आलेलं आहे. एवढं हे इथं आहे आणि हे इथं आहे. तर आपण हा सुद्धा व्यवस्थित असं छाटून घेऊया, म्हणजे परफेक्ट असं अंतर होऊन जाईल आणि गळा सेम येईल. तर आता आपण घेतलेला आहे छाटून आणि आपण आता याला थोडंसं आपण डाऊन करूया. याला आपण थोडंसं गळा डाऊन केलेला आहे, कारण एक्स्ट्रा आहे, मोठा दिसतोय. तर तुम्ही सुद्धा ब्लाऊज, तुम्हाला गळ्याची पट्टी लावायच्या अगोदर
तुम्हाला दोन्ही गळे चेक करायचे, तर मगच पायपिंग पट्टी लावायची. असं जर केलं तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट, गळा परफेक्ट येईल, कमी जास्त होणार नाही. आणि हे क्रॉस असल्यामुळं ह्याचं गळा एकदम असा गोल आकार पसरून घ्यायचा नाही, असं वडायचं नाही, गोल आकार धरायचा आणि मगच आपल्याला पायपिंग लावायची, म्हणजे परफेक्ट असते. आणि पाहू शकता आपण ही पायपिंग अस्तरच्या कपड्याची केलेली आहे, कारण वरचा जो कपडा आहे तो खूपच सुळसुळ आहे आणि थोडंसं किंचित फरक आहे, थोडा वेगळा दिसतोय पण चालून जातोय. तुमच्याकडे असे ब्लाऊज येत असतील तर तुम्ही शक्यतो तर कडक कपडा असेल, सुळसुळा असेल तर तुम्हाला पायपिंग मात्र अस्तरचीच करायची आहे. दिसायला छान दिसती आणि पायपिंग पण छान येते, फिनिशिंग येते पायपिंगला कॉटन कपडा असल्यामुळं. तर आपण या पद्धतीने व्यवस्थित अशी पायपिंग पट्टी लावून घेतोय, कारण आपला कपडा बरोबर सगळीकडे व्यवस्थित असा पायपिंगच्या खाली यायला पाहिजे. नाही तर पायपिंग जर सुटली तर तुम्हाला खूप त्रास होतो परत उकली करण्यासाठी. तर आपण हे सगळं पाहूनच आपण पायपिंग करतोय. आणि समोरचा जो क्रॉस कपडा म्हणजे क्रॉस हे आहे तिथं आपण अजिबात वळायचं नाही, तर क्रॉस असल्यामुळे तो फाकल्या जातो, गळ्याचा पूर्ण सेट बिघडून जाईल. त्यासाठी आपण व्यवस्थित असं ठेवूनच करेक्ट केलेलं आहे. पाहू शकता किती छान अशी आपली पायपिंग लागलेली आहे. आता आपण याला छोटे छोटे कट्स द्यायचे, कारण आतल्या याला जे मार्जिंग आहे त्यालाच कट्स द्यायचे, वरच्या याला अजिबात द्यायची नाही, नाही तर तुमची पायपिंगची जी पट्टी आहे व्यवस्थित दिसत नाही आणि वर कतरल्यासारखी येते. तर तुम्ही तसं न करता फक्त आतल्याच याला आपण हे छोटे छोटे कट्स द्यायचे, म्हणजे खूप छान तुमची पायपिंग येणार आहे. आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता, कारण खूप छान फिटिंगचे प्रत्येक नंबरचे फिटिंग आपल्या चॅनलवर आहेत. टीचिंग आहे, कटिंग आहे. तर हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला घर बसल्या बसल्या तुमचं हे व्यवस्थित असं क्लासमध्ये जरी जाऊन तुम्ही शिकलं तर इतकं बारीक गोष्ट तुम्हाला कोणी सांगत नाही. तर तुम्हाला तर अशी आपली पायपिंग पट्टी लावून झालेली आहे, तयार. पाहू शकता, कळते का तुम्हाला? अस्तरची आपण गोट पट्टी लावून घेतलेली आहे, अस्तरची आहे की कपड्याची आहे अजिबात कळत नाही. तर तुम्ही सुद्धा असे ट्राय करू शकता, कारण फिनिशिंग खूप जबरदस्त येते. खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजला, पाहू शकता. आतून सुद्धा पट्टी आपली व्यवस्थित अशी तयार झालेली आहे, पाहू शकता. या प्रकारे तुम्हाला सुद्धा शिवायचं आहे, कारण जेवढी तुम्ही फिनिशिंग द्याल तेवढी तुमचं गिऱ्हाईक खुश होईल आणि पैसे पण मिळतील. तर हे अशी होती आपल्या आजच्या पायपिंगची टीचिंग. तर आता हे ब्लाऊजचं सेंटर काढून घेऊया. आता खूप महत्त्वाचा हा पार्ट आहे, कारण आपल्याला ब्लाऊजचं सेंटर काढलेलं आहे आपण आणि आपलं जे जुनं ब्लाऊज आहे त्यावरून आपण फिटिंग करणार आहोत परफेक्ट अशी. इथून आपली फिटिंग आहे, तर आपण हे सेंटर काढून घेणार आहोत. यालाच सेंटर म्हणतात. आपण हे इथं जिथून आपली फिटिंग आलेली आहे तिथून आपण हे
खून करून घ्यायची आहे. म्हणजे आपलं कंबर आता रेडी झालेलं आहे फिटिंगचं. आता आपण इथं आपलं सेंटर आहे, सेंटरवर ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता एकदम करेक्ट आपली अशी ही फिटिंग. गोटवर गोट ठेवायचं आहे आणि इकडचं जे अंतर आहे ते आपलं परफेक्ट झालेलं आहे. आता आपण एक्स्ट्राचा भाग जो आहे तो कट करून टाकलेला आहे. आता या साईडला ही एक्स्ट्राची पट्टी आपल्याला सोडून द्यायची आहे आणि इथून आपली ही आपण सोडून दिलेली आहे आणि इथून आपण फिटिंग करणार आहोत. आता आपण काय करायचं, गळा आपण मागचा आणि पुढचा आपण बरोबरच कापलेला आहे. तर काय करायचं, हे आपण एकावर एक ठेवायचा, गळा एकावर एक ठेवायचा, समोरचा गळा आणि मागचा गळा असं एकावर एक ठेवायचा. इथं पकडायचं आणि हे जे अंतर आहे हे करेक्ट होतं, मागं पुढं होणार नाही हे अंतर. नाहीतर हे पाहू शकता खालचा गोट वरचा गोट आणि हे लाईन एकदम करेक्ट झालेली आहे. एवढ्या परफेक्ट गोष्टी तुम्हाला कोणीच सांगत नाही क्लासमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लता फॅशन पॉइंटला सपोर्ट करायचा आहे. आता आपण हे ठेवून द्यायचं आहे करेक्ट असं, हे ठेवून द्यायचं एकावर एक. आणि हे तर आपण आता ह्याचे आपण एक हे करूया. आता या कटिंगचा आपण म्हणजे आपल्याला पुढे चालून एखाद्या वेळेस म्हणजे ब्लाउज कटिंग कशी येते, तर आपण याचा मुंढा घेतलेला आहे. मुंढा 5 इंच, समोरचा गळा 5.5 इंच, मागचा गळा 9 इंच, 9.5 इंच आहे मागचा गळा. तर आपण हे माप ठेवलेले आहेत कटिंग करताना. आता आपली फिटिंग बरोबर आली आहे की नाही करेक्ट आपण आता चेक करायचं. हे आपण माप कापलेले आहेत. आता जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाऊजचा मोंढा आपण आता हे परफेक्ट करून घेणार आहोत. परफेक्ट करून घ्यायचं. आता हे शिलाई आपली जुन्या मोंढ्याची आहे ती आपण याला एकाला एक लावून घ्यायचंय. पाहू शकता एकाला एक असं करेक्ट लावून घ्यायचं आहे. आणि आता आपलं परफेक्ट असं इथून मुंढ्याची शिलाई आलेली आहे. आता आपण मोजून घ्यायचं आहे ब्लाऊज. इथपर्यंत करेक्ट आले आहे. आता इथून पुढं हा कट सोडायचा आहे आणि ह्या कटला पकडायचंय. पाहू शकता ह्या कटला पकडलंय आपण. पाहू शकता परत ह्या कटपर्यंत करेक्ट या कट पासून सोडायचं आणि या कटला पकडायचंय. करेक्ट अजिबात कमी जास्त झालेले नाही. तर तुमचा गळा जर 9.5 असेल तर तुम्हाला मुंढा तुम्ही 5 कापू शकता. परफेक्ट अशी तुमची फिटिंग येणार आहे. आता आपण याची गळा म्हणजे छाती मोजूया करेक्ट आणि ते पूर्ण असं लिहून ठेवूया. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण पॅटर्न बनवतो त्यावेळेस याचा उपयोग खूप होतो. कारण गळा किती घ्यायचा, मुंढा किती घ्यायचा आणि शोल्डर वगैरे किती ठेवायचा असं जर परफेक्ट आपण. आणि आपण 25 वर्षे हाच बिझनेस केलेला आहे. हा आहे 34 साईजचा ब्लाऊज. किती 34 साईजचा ब्लाऊज आहे. तर हा करेक्ट छाती 38 आलेली आहे. आता आपण लिहून ठेवणार आहोत
34 ब्लाऊजसाठी ब्लाउज साठी मुंढा 5 इंच, समोरचा गळा 5.5 इंच, मागचा गळा तुम्ही समोरचा गळा तुमच्या आवडीनुसार करू शकता, पण मागचा गळा आपण ज्यावेळेस कट केलाय 9.5 इंच, तर मुंढा आपल्याला आपण 5 इंच कट केलेला आहे आणि ब्लाऊजची छाती आहे 34 इंच। तर आपण असं म्हणूया 34 ब्लाऊजच्या साईजसाठी समोरचा गळा तुमच्या आवडीनुसार ठेवा, 6 ठेवला तरी चालेल, याचा 5.5 आहे समोरचा गळा 5.5 आणि मागचा गळा 9.5 इंच आहे। तर हे जर परफेक्ट माप जर असतील, हे माप आहे, तर तुम्हाला छाती तुमची परफेक्ट येणार आहे। आता आपण अजून एकदा मोंढा किती आहे ते पाहणार आहोत। पाहू शकता मोंढा याचा 7.5 आलेला आहे, किती 7.5, पण इथं मात्र 34 साईजच्या ब्लाऊजला कधी नाही परफेक्ट असा मोंढा 8 इंच घ्यावा लागतो, तर अर्धा इंचाचा फरक पडलेला आहे। मोंढा तुम्ही वाढ कमी जास्त करू शकत नाही, पण तुमची छाती परफेक्ट करून मोंढा थोडासा कट करू शकता, तर तुमचा मोंढा 8 इंच तयार आलेला आहे, 7.5 इंच तयार आलेला आहे। तर आपल्याला जर बाकीचा आपण ज्यावेळेस रेडीमेड ब्लाऊज वगैरे किंवा पॅटर्न कट करतो त्यावेळेस 8 इंच मुंडा ठेवूनच कट करतो, तर हे असं आजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी फिटिंग आलेली आहे। माप जे घेतली थोडं सुद्धा कट करावं लागलं नाही, अशी ही आपली कटिंग आणि फिटिंग झालेली आहे तयार। तर आता आपण लावून घेणार आहोत बाही। आता आपण याची बाही बलून बाही आहे ती बाही बनवून घेणार आहोत, पण कारण त्याचा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, ते बलून बाही सेपरेट मी त्याची तुम्हाला टाकणार आहे, कारण बलून बाहीसाठी खूप वेळ लागतो तयार करण्यासाठी। तर आपण आता इथपर्यंतच व्हिडिओ टाकूया, पुढचा बलूनचा वेगळा टाकू।